प्रश्न आहे. काँग्रेस सरकारनं सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. त्यावेळेला नारायण राणे समिती नेमली गेलेली होती आणि त्या समितीने 16% आरक्षण दिलेलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारनं शुक्रे आयोग नेमलेला आहे. त्यांनी 10% आरक्षण म्हणजे 10%चं आरक्षण दिलेलं आहे. हा जो महत्त्वाचा फरक आहे 16% आणि 10%, तो टक्केवारीमध्ये बसतोय म्हणून तो टिकेल की याच्यातला नेमका फरक काय होता, ते आरक्षण का नाही टिकलं आणि हे का टिकू शकतं? मुळात असं आहे की राणे समिती ही वैधानिक पातळीवर राज्यशासनाला जो अधिकार आहे त्यानुसार नेमली होती. पण त्यावेळेस राणे समितीची जे काही क्वांटिफायबल डाटा होता तो आयोगाने तपासून द्यावा अशी मागणी केली होती. ती आयोगाने त्या काळामध्ये नाकारली, म्हणून राणे समितीचा निर्णय डायरेक्टली राज्य शासनाने घेतला. नंतरचं जे ACBC आरक्षण आलेलं आहे महाराष्ट्राला, हे मी सांगतोय की फक्त ACBC चॅलेंज झालं असं नाही आहे. आत्ता जो राज्याचा एक्झिस्टिंग 52% आरक्षणाचा कायदा आहे हा सुद्धा 2005 साली आम्ही चॅलेंज केला होता आणि मॅटने 2014 साली महाराष्ट्र न्यायाधीन प्राधिकरणाने राज्य सरकारचा हा आरक्षण कायदा रद्द केला आहे. तो हायकोर्टातनं आता सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये जे आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मोठा क्वांटिफायबल डाटा, इम्पेरिकल डेटा गोळा केला आहे तसा तो कायदा करताना केला गेलेला नाही. आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये तो 52% आरक्षणाचा कायदा जर उडाला तर आज तीच बाजू सगळी संरक्षित आहे असं जे लोकांचं मत आहे ते तसं नाही आहे. राज्यात जेवढी आरक्षण आहे ते पदोन्नतीचं असेल, OBCच्या फेर सर्वेक्षणाचं असेल, त्यानंतर सिनियरिटीचं असेल, ही सगळी आरक्षणं अंडर चॅलेंज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये आहेत. केवळ ACBCच आरक्षण चॅलेंज होतं आहे आणि दुसरी होत नाही तसं नाही आहे. ही गोष्ट महाराष्ट्राने माहिती करून घेतली पाहिजे. अगदी तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान खूप आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जो प्रचंड टेक्निकल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं, किंबहुना जे दिलं होतं ते न्यायालयानं फेटाळलं होतं, म्हणून मराठा समाजाला आरक्षणातनं ज्या सोयी सुविधा मिळणार आहेत त्या सोयी सुविधा देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदे सरकारनं लागू केलेल्या होत्या. नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळत होत्या. त्याच सोयी सुविधा आता पुन्हा मिळणार आहेत. म्हणजे त्या सोयी सुविधा आणि आता आरक्षणानंतर मिळालेले फायदे याच्यात नेमका फरक काय असणार आहे? बघा, मराठा क्रांती मोर्चा 2016 नंतर निघाल्यानंतर जेवढे निर्णय झाले, अनेक लोक त्याच्यात गैरसमज तयार करतात की काहीच झालं नाही. मुळामध्ये पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आली, त्याच्यामध्ये आता 59,000 रुपये 61,000 राज्यातल्या मुलांना मिळणार आहेत. अगोदर पण मिळत होते. अण्णासाहेब पाटीलमध्ये 74,000 लोकांना आत्तापर्यंत 6,000 कोटीचं कर्ज मिळालं, जे 2018पर्यंत काहीच मिळालं नव्हतं. तिसरा महत्त्व, राजश्री शाहू प्रतिपूर्ती योजनेमध्ये 9,000 कोटी रुपये मराठा, ओपन आणि OBCच्या विद्यार्थ्यांना मिळाले. आता नेमका फरक काय होणार आहे तर ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना OBC महामंडळाकडे जावं लागेल आणि ते त्यांना तिकडे जावं लागेल. दुसरा मुद्दा काय आहे की पंजाबराव देशमुख जी योजना आहे त्याला 21,000 कुठली लिमिट नाही आहे, कॅप नाही विद्यार्थ्यांची संख्येची. पण OBCच्या याला कॅप आहे, ती 21,000 विद्यार्थ्यांची आहे, पर डिस्ट्रिक्ट 600ची आहे. त्यामुळं ह्या ज्या त्रुटी आहेत, जे कुणबी प्रमाणपत्रधारक ज्यांना ते घ्यायचं आहे त्यांना तो अधिक सुलभतेने करण्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. परंतु मी महाराष्ट्राला हे नक्की सांगतो की खुला प्रवर्ग, मराठा आणि OBC योजनांच्या बाबतीमध्ये जवळपास 95% समता आहे, त्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे आणि ह्या योजनेमध्ये सगळीकडे त्या लागू झाल्यामुळं तो काही फारसा फरक नाही. फरक जो आहे तो फक्त शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीतलं आरक्षण एवढाच आहे. अगदी खरं आहे.